बघितला तर 40 वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर धाराशिव तेव्हा एक होतं, तेव्हा एक कारखाना होता तेरणा, आणि त्या कारखान्याला देखील ऊस कमी पडायचा म्हणून शेजारी कर्नाटक राज्यातनं ऊस आणला जायचा. आता डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये किंवा बार्शीमध्ये ज्या पद्धतीचं काम झालं औषधामध्ये असेल, पण खास करून धाराशिव जिल्ह्यात, त्यामुळे असं झालं की या दुष्काळी भागामध्ये जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्व पाणी जे वाहून जायचं ते अडवण्याचं काम झालं. अडवल्यामुळे पाणी उपलब्ध झालं आणि काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध व्हायला लागलं. ऊसाचं पीक तो घ्यायला लागला आणि आज परिस्थिती अशी आहे की भौगोलिक क्षेत्राचा विचार केला तर आपल्या देशात सगळ्यात जास्त साखर कारखाने हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत. साखर कारखाने आणि गुळ पावडरचे उद्योग. त्यामुळे 40 वर्षात जो प्रचंड आर्थिक बदल झाला शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हा याच्यामधूनच लक्षात येतो. जनशक्ती आहे मात्र त्यांच्याकडे धनशक्ती नाही. जे लोक असं बोलतात ना, त्यांना तेरणा कारखान्याच्या बाबतीत तुम्ही विचारा, त्यांनी केलेलं 5 वर्षातून सगळ्यात मोठं कुठलं काम आहे ते विचारा. मग आम्ही परवा बोललोच ना बार्शीला, त्यांनी काम सांगावं मोठं केलेलं आणि त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी आमचे लोक आहेत. खोटं बोलायचं नाही आणि लोकांची दिशाभूल करायचा संबंध नाही. वास्तववादी बोलावं आणि महत्वाचं म्हणजे केलेल्या कामाबद्दल बोलावं. केलेलं काम काय आम्ही सांगतो ना, तरी सांगा ना मी काम केलं म्हणून. आता इथे सर्व आपल्या वैरागच्या आसपासच्या भागातले लोक आहेत. वैराग शहरातले नेते मंडळी इथे आहेत. 5 वर्षामध्ये वैराग शहरासाठी काय केलं, किती निधी आणला? ठाकरे सरकार होतं ना 2-2.5 वर्ष, बार्शीला किती निधी आणला सांगावं ना. कुठल्या गावाला किती निधी आणला? राजाभाऊंनी 2 वर्षामध्ये 2,500 कोटी आणले. हे जे स्वतः बोलतात सोशल मीडियावाले, त्यांनी सांगावं ना त्यांनी काय केलं. काम सांगा, कामाने बोला.